बॉल खेळत तर दबाव दर्पण वाढेल आणि मैदानात तेच पाहायला मिळालं. 14 मध्ये 22 ची गरज. अजून एक तर समोर खेचण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा जमेकडे होत नाही. आणखीन एक फेकले डॉट. लगातारचे 2 बॉल डॉट. आता मात्र नक्कीच चांगली गोंदाजी चैतन्य पाडीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचा बॉल बाकी आहे. 13 मध्ये 22. 13 मध्ये 22 ची गरज. बॅटची कडा पाठीमागे. श्रेयस कदम चुकी करणार नाहीये. आणखीन एक धक्का बसलाय. या षटकामध्ये दुसरा विकेट पटकावताना चैतन्य पाटील पहिले 2 बॉल मध्ये 7, त्यानंतर लगातार 4 बॉल डॉट, त्यामध्ये 2 विकेट पटकावणारा चैतन्य पाटीलचा कमबॅक. तुझी चला आपण स्पीडअप करूया. येणारे 12 मध्ये 22 ची अद्याप गरज आहे. येणारे 12 बॉल 22 धावा प्रत्येक षटकामध्ये 11च्या सरासरीला पल्ला गाठायचा. परेश ठाकूर आहे तो मुमकिन आहे असंच म्हणावं लागेल. एका ते मात्र नक्कीच झुंजत येताना अनेक सामने मात्र नक्कीच अनेक मैदानावरती जिंकवण्याची ताकद परेश ठाकूरच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहिले. परंतु या मॅच मध्ये घडेल काय? 12 मध्ये 22 ची गरज. स्ट्रायकिंग परेशला पाहताय. नॉन स्ट्रायकिंग आपण फंदत पाहताय सुमित खरत. तर पॉइंट ट्रॅक वरती कौस्तुभ परदेशी. 12 मध्ये 22 ची गरज आहे. ओ ब्लॉक ऑल बॉल चॉप करण्याचा प्रयत्न. अगदी मात्र नक्कीच पायाची बोट चिरचूट करणारा बॉल. सन्मान दिलाय या बॉलला. क्रिकेटमध्ये मात्र नक्कीच सर्वप्रथम सर सचिन रमेश तेंडुलकर, त्यानंतर यॉर्करला मात्र नक्कीच सन्मान दिला जातोय आणि मैदानात तो सन्मान अगदी मात्र नक्कीच स्वीकारताना पाहायला मिळालेत. गोंदाची मार्क होती आपण कौस्तुभला पाहिलाय. 12 मध्ये बनवायच्या होत्या तब्बल 22, आता बनवायचे 11 मध्ये 22 ची गरज. जिथे 6 बॉल मध्ये 6 धावा खर्च करायचे धावाची मात्र नक्कीच गरज होती, तिथे मात्र नक्कीच चांगली कामगिरी राहिली होती कौस्तुभची. फुलटॉस बॉल आक्रमण केलंय. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये परेश ठाकूरची फटकेबाजी. मैदानाचा निर्णय येईल. रेफर केलाय, चेक केलं जाईल. नेमकी घडलंय काय? 4 की 6, 6 की 4 धावा तर मात्र नक्कीच आल्यात या बॉलवरती. चेक केले जाईल. फुल टॉस बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न फाइंडिंगला फिल्डर नव्हता, ते मात्र नक्कीच ओळखलं पारखलं, त्यानंतर त्या दिशेनं फटक्यात कन्वर्ट केलं होतं परेश ठाकूरनं. या बॉल वरती नेमकं घडलंय काय? पहिला बॉल डॉट, सेकंड बॉल वरती हा आक्रमण पाहायला मिळालं. चौकार आलाय या बॉल वरती. 4 धावे संघ 26 धावा लागल्यात. 5 विकेट आता येणार. बॉल बाकी असतील 10. 10 मध्ये करायची आहेत 18 धावेची गरज. इनसाइड आउट. व्हाट अ स्ट्रोक. आजच्या रात्री मधला सर्वोत्तम फटका तुमच्या परेश ठाकूरने ठोकला गेलाय. हा देखे जरा किसमें कितना है दम. आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी मॅचची हवाच काढल्या या 2 फटक्याने. इनसाइड आउट आणि आउट ऑफ द ग्राउंड. छोटा पॅकेट बडा धमाका. मैदानाच्या आतमध्ये तोडफोड फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ओ आता मात्र नक्की स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा जमेक होत नाही. पडल्यानंतर बॉल उचली घेतोय. डॉट फेकलाय म्हणजेच काय येणार. बॉल बाकीचे आता 8-8 मध्ये करायचे आहेत. 12 धावेची गरज. 8 बॉल 12 धावा. 12 धावा 8 बॉल.
8 मध्ये 12. दगदग आता वाढू लागल्या प्रत्येक बॉल वरती. पुढचा बॉल घुटना टेक और फलंदाज परेश ठाकूर का सिक्सर देख. नाशिकची मिसल मुंबईची बेल. नाशिकची मिसल मुंबईची बेल. आली रे आली. आता परेश ठाकूरची बेल. बॉल चाललाय सीमारेषच्या पार. ठोकला गेलाय मॅचची हवा करणारा षटकार. वन साइड किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आल्या आल्या मात्र नक्कीच मोठ्या फटक्याची ताकद सातत्याने मात्र नक्कीच पाहता पाहतोय. 24 ला वेळच्या माध्यमातून गुडघा टेकून झोपला त्यानंतर बॉलला पाहिला की हा बॉल किती लांब गेलाय. ब्लॉकॉल बॉल पायावरती आदळला होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न एकच धाव सोडली जाईल. आता समीकरण येऊन टेपला येणारे बॉल बाकी असतील शेवटचे 6 मध्ये करायचे आहेत. 5 धावेची गरज पण तो एकटा वागलेलाय. या मात्र नक्कीच परेश ठाकूरच्या इनिंग साठी टॅलेंटचा गदर झाला पाहिजे. येणारे 6 बॉल आणि 5 धावेची गरज आहे. सामना मात्र नक्कीच या सामन्याची आवाज काढल्या काय तर या षटकामध्ये कौस्तुभने मात्र नक्की जिथं 6 धावा वाचवायच्या होत्या तिथे मात्र नक्कीच 2 बॉल मध्ये 4 धावा आल्या होत्या. तिथून मात्र नक्की नशिबाचा चौकार ठोकला. तिथून सामना मात्र नक्कीच विजय हा मात्र नक्कीच प्राप्त केला होता. परंतु आता मात्र नक्की जिथं बनवायच्या होत्या 12 मध्ये 22 धावा. धावा खर्च केल्या तब्बल 17 धावा. 2 षटकार 1 चौकार. त्यामध्ये काही सिंगल डबल सुद्धा आपण नक्कीच पाहिला. आता येणार बॉल बाकी 6 मध्ये बनवायचे आहेत. 5 धावेची गरज. बॅटिंग का टीम सात्विक अँड सौरभ 11 करणार टीमला. येणार 6 बॉल आणि 5 धावेची गरज. पॉइंट ट्रॅक होती आपण पाहताय. करण पाटील मॅन फ्रॉम कानपुरीचा हा सितारा ज्यांनी मात्र नक्कीच षटक्या ठोकून सामना फिनिश केला होता. स्ट्रायकिंग वरती परेशला आपण पाहताय. छोटा तीर घावकरी गंभीर. पहिलाच बॉल ब्लॉक हॉल खोदून काढला. हेलिकॉप्टर लुक तर दिलाय. गॅप आहे परंतु फिल्डर त्यांना सुद्धा चैतन्य पाटीलला आपण नक्कीच पाहिलं. 2 धावा पळून काढल्या गेल्यात. आता टाल्यांचा गजर आणि गजर होताना पाहायला मिळतोय. टाल्यांचा कट 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 कडाट वाढू लागलाय. खरं तर डगआउट मध्ये तशाच प्रकारची मात्र नक्कीच फलंदाजी सातत्याने मात्र नक्कीच करताना पाहायला मिळालेत. चला आयोजक मात्र नक्कीच पाणी घेऊन जायचं. चलो आपण त्वरित आता पाणी आणि मेडिकल किट मात्र नक्कीच घेऊन जायचं. चैतन्य पाटीलला मात्र नक्की दुखापत मात्र नक्कीच होताना पाहायला मिळाली.
चला आपण सामना करूया सुरुवात कारण गंभीर दुखापत असली तर मला नक्कीच चैतन्य पाटीलला आपण आउट करू माझा नक्कीच आपण एक खेळाडू माझा नक्कीच इन करूया. सामनामध्ये नक्कीच अगदी क्रुशियल मोमेंटला मध्ये नक्कीच येऊन टेपला गेला जिथं बनवायचे आहेत 5 मध्ये 3. चला आपण स्पीडअप करूया. जर दुखापत गंभीर असेल तर प्लीज चैतन्य पाटील आपण माझा नक्कीच आराम करायचा आणि दुसरा खेळाडू माझा नक्कीच इन करा. चला 5 मध्ये 3 बनवायचे आहेत. 41 होती 5 परंतु परेश ठाकूरची ती फटकेबाजी 13 मध्ये 32 धावा. एकटा वाघ लढलाय. या संघाचा सरसेनापतीने मात्र नक्कीच सांगून दिलंय की या तर मोठ्या स्पर्धेमध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून माझा नक्कीच भूमिका किती महत्वाची असते आणि मैदानात ते पाहायला मिळालं. 5 मध्ये 3 ची गरज आहे. 44 ते टार्गेट. पहिली मध्ये नक्कीच खराब सुरुवात. रत्नप चौधरीने मध्ये नक्कीच अगदी 6 धावा 2 विकेट. अमय पाटील 9 धावा 1 विकेट. चैतन्य पाटीलला 7 धावा 2 विकेट. परंतु कौस्तुभ परदेशी मध्ये नक्कीच जे षटक फेकलं होतं तिथून मध्ये नक्कीच मॅचची काय स्पर्ध झाली. धावा खर्च केल्या तब्बल 17 धावा आणि अंतिम षटकामध्ये धावा मध्ये नक्कीच वाचवायच्या होत्या 5. परंतु पहिल्याच बॉलवरती 2 धावा पळून काढल्या गेल्यात. 5 मध्ये 3 आता करायचे आहेत. चला चला 5 मध्ये 3 करायचे आहेत. बॉल ट्रॅक वरती करण पाटीलला पाहते समोर परेश ठाकूर. पुढचा बॉल चला सामना सुरू करूया. 5 मध्ये 3 ची गरज. पुढचा बॉल करण पाटील निघालाय. लोवर फुटास बॉल. प्रयत्न चांगले होते परंतु एक धाव रोखू शकणार नाहीये. एक धाव मिळाली. आता बनवायच्या येणारे 4 बॉल आणि तब्बल 2 धावेची गरज. सुमित करत आलाय. धावा करत तर जास्ती राहिला नाहीत परंतु इथून मात्र नाही या सामन्याचा हिरो बनेल का. 4 मध्ये 2 ची गरज आहे. अमरेला फिल्डिंग पाहायला आता मिळेल. तशाच प्रकारची खेळ तर फिल्डिंग सजवताना पाहायला मिळतोय श्रेयश कदम. 4 मध्ये 2 ची गरज. येणारे 4 बॉल 2 धावा. 2 धावा 4 बॉल. हा विक्रम होईल का खरं तर या मैदानावरती. धावांचा मात्र नक्कीच बचाव होईल का की बॅटिंग टीम सामना फिनिश करेल. येणारे 4 बॉल आणि 2 धावेची गरज. ओ टॅप केला बॉल अंडरम स्टाईलने इन्सर्ट मात्र नक्कीच केल्याचा प्रयत्न. एकतर मी दुसरीचा प्रयत्न नक्कीच दिला परेशने. फिनिशिंग टच आता मात्र नक्कीच परेश ठाकूरच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. 3 मध्ये 1 ची गरज आहे. 3 बॉल 1 धावा. 17 धावेचं मत की ते षटक तिथून मत की डोकी धरली फिल्डिंग का टीमला. आता बनवायचे 3 मध्ये 1 ची गरज. 14 बॉल मध्ये 33 धावेवरती खेळतोय परेश ठाकूर. शॉर्ट बॉल विजयी चौकट.